बातमी। शरद पवारांच्या 8 खासदारांची मोदींसोबत 20 मिनिटं चर्चा झाली। मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली असून पवारांच्या एनर्जीचं त्यांनी कौतुक केलं। खासदारांनी मतदारसंघातील कामांबाबत चर्चा केली। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील यावेळी खासदारांनी केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली। संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि 8 खासदारांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती खासदार अमोल कोल्हेंनी दिली आहे। या भेटीत प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती कोल्हेंनी दिली। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली। 8 खासदारांनी पंतप्रधानांच्या समोर महाराष्ट्रामधील दुष्काळ आणि सिंचनाशी संबंधित समस्या मांडल्या। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या अशी मागणी करण्यात आली। उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली। प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सरवर उपचारासाठी रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली। जुन्या प्रस्तावित मार्गावरूनच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणी करण्यात आली। साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली। सगळ्या खासदारांची आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं। या जास्तीत जास्त या पॉलिटिकल पेक्षा या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या चर्चा होत्या आणि त्या अतिशय सकारात्मक झाल्या। या भेटीत मोदींनी खासदारांकडे पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच पवारांचं कौतुकही केलं। कॅन्सरचं वाढत जाणारं प्रमाण आणि यानंतर पीएम केअर मधल्या तरतुदींमध्ये काय बदल झाले पाहिजेत या अनुषंगानं बोलत असताना माननीय पंतप्रधानांनी पवार साहेबांच्या एनर्जीचं आणि एज इज जस्ट नंबर अशा पद्धतीनं माननीय पवार साहेबांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं। पवारांचे खासदार लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करतील असा दावाही केला जात होता। काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तशी शंका बोलून दाखवली होती आणि त्यावरही अमोल कोल्हेंनी उत्तर दिलंय। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत, कडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच एनडीए मध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं। पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात। त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही। मी देखील मुख्यमंत्री आहे, अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे। झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा करण्यात आला। विधानभवनाच्या दिशेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी 6 बॅरिकेड्स तोडली। परीक्षा घोटाळ्याच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं सलग 17व्या दिवशी हे आंदोलन सुरू होतं। दरम्यान शांततेच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याला विरोध आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली। परीक्षा अनियमिततेच्या विरोधामध्ये झारखंडमधल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी झारखंडच्या विधानभवनावर मोर्चा काढला। मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी 7 ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते। यातले 6 बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी तोडली। अखेरचं बॅरिकेड तोडण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला। विद्यार्थ्यांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या। त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केलाय। हुआ जाग चुका है। अब हमको इंसाफ चाहिए। देखिए, हमको इंसाफ चाहिए, नौकरी चाहिए। मैं ये कह देना चाहता हूँ कि झारखंड की यूथ है वो लाठी डंडों से अब नहीं डरने वाली है। वो आप कितना भी कुछ कर लो, वो अपनी पूरी मांगे यहाँ से मनवा के जाएंगे। और मैं तो यही कह रहा हूँ कि आपने बड़े बड़े स्लोगन्स में ये लिख रखा है कि बोलना ही संगीत है, चलना ही नृत्य है। तो यार इनको जो बोल रहे हैं उनको संगीत समझ के सुन लो ना। वो बोल क्या रहे हैं, वो ये कह रहे हैं कि पेपर लीक अब नहीं। पोलिसांनी मोर्चा अडवण्यासाठी विद्यार्थ्यांवर वॉटर कॅननचा मारा केला, तरीही विद्यार्थी मागे हटले नाही। काही विद्यार्थ्यांनी पाण्याच्या फवाऱ्यामध्येच अंघोळ करत आंदोलन सुरू ठेवलं।
या मोर्चामध्ये विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो हे देखील सहभागी झाले होते. 9 दिवसांपासून उपोषण सुरू असलेले महतो हातात शिबू सोरेन यांचा फोटो घेऊन आंदोलनामध्ये आले होते. परीक्षा घोटाळ्यामधल्या अनियमिततेमुळे काल झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या 4 सदस्यांनी राजीनामा दिला होता. झारखंडच्या राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूरही केला होता. तरीही सीबीआय चौकशी, परीक्षा रद्द करणं आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी ठाम आहेत. जेपीएससीच्या 4 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. शिवाय हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसला देखील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. राहुल गांधी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला. त्यामुळे हेमंत सोरेन सरकारवरचा दबाव वाढत चाललाय. झारखंड के छात्रों के लिए मेरा मैसेज क्लियर है. वी कंडेम एनी वायलेंस अगेंस्ट पीसफुली प्रोटेस्टिंग स्टूडेंट्स. डज नॉट मैटर वेयर इट इज हैपनिंग. वी कंडेम इट. वी आर अगेंस्ट इट. वी डू नॉट रेकमेंड इट. वी डू नॉट सपोर्ट इट. वी आर वेरी क्लियर. कोई कंफ्यूजन नहीं हमारे माइंड में. तो पीसफुल जब तक प्रोटेस्ट हो रहा है तब उस प्रोटेस्ट को हिंसा से अटैक करना उसके खिलाफ है. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा लाठीचार्ज झालेला आहे. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. भूखे मर जाइएगा. मोदी आणि शहांमध्ये संसदेमध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही अशी टीका राहुल गांधींनी केली. पॅलेट गन कुणी चालवल्या, ऑर्डर कुणाची, असा सवालही राहुल गांधींनी केलाय. जानना चाहते हैं कि गोली किसने चलवाई, और अगर इन्होंने नहीं चलवाई तो होम मिनिस्ट्री ने किसने चलवाई, और कल्पेबिलिटी है या इनकॉम्पिटेंस है, ये हम समझना चाहते हैं. तो ये हमारी पोजीशन शुरुआत से थी. फ्रॉम डे वन इट हैज बीन आवर पोजीशन. आवर पोजीशन इज नॉट चेंज्ड. ये पूरा ड्रामा जो चल रहा है, अमित शाह का जो गुब्बारा फटा है उसको रिपेयर करने का, उसमें फिर से गैस भरने की कोशिश हो रही है. ठीक है, और वो गुब्बारा फट गया है, उसमें कोई मतलब गैस नहीं भरी जा सकती. अमित शाह डज नॉट हैव द करेज, गट्स नहीं है उसमें कि वो पार्लियामेंट में आके हमारे सामने खड़ा हो जाए. 15 दिन उन्होंने ये दिखाया है, और ना नरेंद्र मोदी जी में गट्स है, ना अमित शाह जी में गट्स है. बावनकुळेंनी बीड, परभणीच्या नोंदी रद्द केल्या, चूक मान्य करून सुधारावी असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर जरांगेंची भाषा दहशतवादी असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. यावर हाकेंच्या पोटात का दुखतंय ते कळत नाही अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मंत्री बावनकुळेंवरती निशाणा साधलाय. बावनकुळेंनी बीड आणि परभणीच्या नोंदी रद्द केल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. बावनकुळेंनी चूक मान्य करून सुधारणा करावी अशी मागणीही जरांगेंनी केली. रद्द जर केलंच नाही तर मग प्रमाणपत्र का द्यायना त्या अधिकाऱ्याने आता उत्तर द्यायचं. तुला सांगतो, तू मराठीचा लफड्यात पडू नका. बावनकुळेचं ऐकू मुक्षील उगच तू चुकीचा पाऊल उचलू नकोस. चूक कबूल कर आणि सुधरेव, हेच म्हणणं आहे माझं. तू जर आणखीन खोलात जाशील तर लय फसशील. बावनकुळ्या लय फसशील. काही ठिकाणी कागदपत्र नसल्यामुळे त्यांना अडचण येते. कागदपत्राच्या अभावी काही ठिकाणी व्हॅलिडिटी होत नाही. राजकीय वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न होतोय का, याचं देखील संशोधन केलं पाहिजे. परंतु उठसूट भारतीय जनता पार्टीवर टीका करणं, आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबद्दल खालच्या पातळीवरचे शब्द वापरणं हे अतिशय चुकीचं आहे. कुणबी प्रमाणपत्र पोर्टलवरनं अपलोड करून काढण्यात आली आणि पुन्हा अपलोड करण्यात आली असा आरोप जरांगेंनी केलाय. तू कसं म्हणू शकतो नोंदी रद्द नाही का? त्यावेळेस अपलोड क्रेश आहेत, एनआयसी वरून ते पण क्रेश आहेत. फसशील. अपलोड काढल्याच्या नंतर, त्याच्याहून रद्द केल्याच्या नंतर पुन्हा अपलोड केलेले असे 3 प्रकार आहेत. ते
मराठे आता आम्ही अन्याय सहन करायला तयार नाहीत. बावनकुळ्यामुळे वाटलो करून घेऊ नका, खोटं नाटक करू नका. आता बहुत जीवच घेतलाय मराठ्यांच्या लेकराचा. 400-500 पोरांनी बलिदान दिलेत. यांनी आरक्षण दिलं असतं तरी जीव गेलेच नसते. यांच्याचमुळे जीवची वेळ आली. महाराष्ट्रामध्ये आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं आम्ही म्हणतोय. मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन. ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ही भाषा दहशतवादाची भाषा आहे. लक्ष्मण आकेच्या काय पोटात दुखतंय मला तर कळत नाही. आणि जरंगे पाटील समाजाचं काम करतात. आता लक्ष्मण आके करतोय त्याला काय प्रतिसाद मिळतोय हे मीडियाला मला माहित आहे. आणि जरंगे पाटलांच्या पाठी समाज उभा आहे. जरंगे पाटील त्या एका अशा स्टेजवरती पोचलेले आहेत की अशी नाक्यावरची आजूबाजूली काही भुंकणारी मंडळी भुंकली ना तर त्यांना फरक पडत नाही. काही परकीय शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करत आहेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. भारत आता पुढे जात राहणार असा निर्धार फडणवीसांनी तिरंगा रॅलीमध्ये केलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता या भारताला कोणी थांबवू शकत नाही हे खरंय. काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करतायत. काही परकीय शक्ती देखील हा प्रयत्न करतायत की भारताची घोडदौड थांबली पाहिजे. त्यांना भीती वाटते भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातली सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल. तिरंगा घेऊन या ठिकाणी बाहेर पडलेली तरुणाई आहे. यांना थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. या भारताला थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. आता भारत पुढेच जात राहणार. वर्धा शहराजवळ एका चालकानं कंटेनर आडवा लावून समृद्धी महामार्ग अडवला होता. आरटीओच्या कारवाईच्या रागातून संतापलेल्या चालकानं महामार्ग अडवून धरला. दरम्यान ट्रक चालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. वर्धा शहराजवळ एका चालकानं कंटेनर आडवा लावून समृद्धी महामार्ग अडवला. वर्धा शहराजवळच्या येलाकेळी इंटरचेंज जवळ ही घटना घडली. कंटेनर समृद्धी महामार्गावरून नागपूरहून मुंबईकडे जात होता. सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशपूर परिसरातील पेट्रोल पंपाजवळ आरटीओ पथकानं हा कंटेनर थांबवला. तपासणीमध्ये कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर आरटीओ पथक कंटेनरची कागदपत्र सोबत घेऊन निघून गेलं. ही कारवाई सकाळी करण्यात आली होती. त्यानंतर अनेक तास उलटूनही कागदपत्र परत न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या चालकानं दुपारी 4:30च्या सुमारास कंटेनर समृद्धी महामार्गावरती आडवा लावून रस्ता अडवला. या प्रकारे रस्त्यावर गाडी आडवी केलेली आहे ड्रायव्हर साहेबांनी आणि काहीतरी डिस्प्यूट आहे आरटीओ आणि ड्रायव्हरचा. त्यामुळे ड्रायव्हरने रागात गाडी अशी आडवी लावली आहे आणि आडवी लावून पूर्ण रस्ता समृद्धीला नागपूर मागे मुंबईकडे जाताना इथून ऑलमोस्ट पुलगाव 31 किलोमीटर आहे आणि असे लोक जमा आहेत आणि पोलीस सध्या आलेली आहेत. या काळात समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. जवळपास अर्धा तास समृद्धी महामार्गाची मुंबईकडे येणारी लेन बंद होती. अखेर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाजूला केला. संबंधित कंटेनर चालकाविरोधात सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आणि आता बातमी येते रायगड जिल्ह्यामधून. शालेय मुलींनी आवाज उठवल्यानंतर कर्जतमधील कोंदिवडे गावच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासनाने 24 तासांच्या आत रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर जर आमची रिपोर्टर सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. शालेय मुलींनी आवाज उठवल्यानंतर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत कोंदिवडे रस्त्यावरच्या खड्ड्यांवरून प्रशासनाला जाग आली आहे. शालेय मुलींच्या व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासनानं खड्डे 24 तासांच्या आत बुजवलेत. कर्जत ते कोंदिवडे दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. नेहा घारे आणि ज्योत्स्ना मुकणे या 2 शाळकरी मुलींनी रस्त्याची दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल.
तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथे संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. 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 शालेय मुलींचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर प्रशासनाकडून 24 तासांच्या आत खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि शाळकरी मुलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्या खड्ड्यांचा प्रश्न तर आहेच, त्यामुळे आम्ही मजा मस्तीमध्ये ही व्हिडिओ बनवली. रिपोर्टिंग ही एकच चांगली गोष्ट आहे जिच्यामुळे हे पुढे जाईल. शाळेत जाताना गाड्यांची येणाऱ्या जाण्याने पाणी उडतं अंगावर. शाळेचा ड्रेस व्हाईट आहे त्यामुळे शाळेचे कपडे खराब वगैरे होतात. मग तसं खराब कपड्यांनी तर शाळेत नाही ना जाऊ शकत. मग तो प्रॉब्लेम होतो की शाळेत जायला. खड्डे दाखवले सगळे, त्यामध्ये आम्हाला काय त्रास होतो ते दाखवलं. पावसाळ्यामध्ये खड्डेची खोळी किती आहे ते समजत नाही. मग गाडीवाल्यांना आचके बसतात. परत वृद्ध माणसं पण असतात सोबत, लहान मुले असतात, त्यांनाही यायला जायला त्रास होतो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की द्रुतगती महामार्ग मी बोलले होते पण तसं नको. तर साधा असं मार्ग पाहिजे आम्हाला. म्हणजे साधा रस्ता तरी बनवून द्या आम्हाला. झालं हे उत्तम झालं, कारण इतर लोकही लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे. कारण येता जाताना पोरींना त्रास होतो. कोलंबियामध्ये 7.4 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झालेला आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत आणि रस्त्यांना देखील तडे गेले आहेत. भूकंपामुळे इमारती, गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. कोलंबियामध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. गडचिरोलीच्या खासगी अनुदानित आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय. धानोरा तालुक्यामधील जपलाताई आश्रम शाळेमधील धक्कादायक घटना आहे. विद्यार्थिनीच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. परभणीच्या भोसी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या नैराश्यामधून तरुणाने जीवन संपवलं. गणेश ठोंबरे असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव. आरक्षणासाठी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद आहे. कुटुंबाने हा दावा केलाय. शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे. अध्यक्ष आणि काही खासदारांनी वेळ वाढवून मागितलेला आहे. मागील सुनावणीमध्ये अध्यक्ष आणि 6 खासदारांना नोटीस जारी करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टामध्ये बाजू सादर करण्यात आली नाही. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बदलल्यामुळे मराठा आरक्षणाची पुन्हा नव्याने सुनावणी होणार आहे. हायकोर्टामधील मराठा आरक्षणाची सुनावणी लांबण्याची शक्यता आहे. शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का? मध्य प्रदेशातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचं जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त विधान. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करणाऱ्यांवर टीका करताना त्यांनी हे विधान केलंय. या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.